नमस्कार मित्रांनो, महिलांसाठी नेतृत्वातील स्टार्टअप विविध प्रकारची आव्हाने. स्टार्टअप म्हणजे एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी विविध प्रकारची आव्हाने म्हणजेच अडचणी आणि अडथळ्यांना सामोरे जावे लागते असे दिसून आले आहे. या क्षेत्रातील महिलांना विशेष सहाय्याशिवाय म्हणजेच एखादा अर्थसहाय्य असो किंवा कोणतीही गरज असो आणि पुरेशा निधी अभावी म्हणजेच पैशाअभावी यशस्वी होणे जिकरचे ठरते म्हणजेच कठीण जाते. महिलांना नेतृत्वातील स्टार्टअप शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनींमधून उदयास येणारे स्टार्टअप यांना सुरुवातीपासून प्रोत्साहन करून राज्यात सुरू करण्यात असणाऱ्या इन्क्युबेशन सेंटर्सच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे तसेच प्रोटोटाईप बनवणे इत्यादीकरिता देखील सहाय्य करणे आवश्यक असते. महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांना आवश्यकतेप्रमाणे अर्थसहाय्य उपलब्ध करून दिल्यास त्यांना संजीवनी मिळते. तसेच याद्वारे अन्य महिलांना देखील रोजगार उपलब्ध होईल. माहिती नेतृत्वातील स्टार्टअपमुळे स्थानिक गरजेवर आधारित व स्थानिक कच्चा माल उपलब्धतेवर आधारित स्टार्टअप विकसित होऊ शकतील. स्टार्टअप विकासाद्वारे महिलांमध्ये आत्मनिर्भरता वाढवून त्याचा स्टार्टअपच्या विकासाच्या माध्यमातून उद्योगाचा व्यावसायिक दृष्टिकोन विकसित होईल. तसेच शहरी व ग्रामीण पातळीपर्यंत देखील स्टार्टअप या योजनेची परिसंस्थेच्या माध्यमामध्ये वाढ होण्यात येत आहे. याकरिता महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांना आर्थिक पाठबळ देण्याची आवश्यकता असून याकरिता राज्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्याची बाब शासनाच्या विचारधारेत होती. म्हणजेच मित्रांनो, या योजनेचं नाव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना आहे. राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअपच्या प्रारंभिक टप्प्यावरील पाठबळ देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राज्यामध्ये राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामध्ये या योजनेचे उद्दिष्ट आणि स्वरूप काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नंबर 1 आहे महाराष्ट्र राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना पाठबळ देणे या योजनेचं उद्दिष्ट आहे. राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप व नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या स्टार्टअप्सना व्यवसाय वृद्धीसाठी तसेच विस्तार करण्यासाठी एक वेळेस अर्थसहाय्य करणे या योजनेचे उद्दिष्ट आहे. मित्रांनो, म्हणजेच महिलांना अर्थसहाय्य देण्यासाठी या योजनेचं उद्दिष्ट आहे. राज्यातील महिला स्टार्टअप्सला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे या योजनेचं उद्दिष्ट आहे. देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे या योजनेचं उद्दिष्ट आहे. महिला स्टार्टअप्सच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देऊन बेरोजगारी कमी करणे या योजनेचं उद्दिष्ट आहे. नंबर 6 आहे या योजनेतील एकूण तरतुदीच्या 25% इतकी रक्कम शासनाद्वारे निर्दिष्ट करण्यात आलेल्या मागास वर्गातील महिला आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील महिलांकरिता राखीव ठेवण्यात येईल. तर नंबर 7 आहे राज्यातील महिला नेतृत्वातील प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सना त्यांच्या उलाढालीनुसार किमान 1 लाख रुपये ते कमाल 25 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करणे याबाबतचा हे उद्दिष्ट आहेत या योजनेचे. म्हणजेच मित्रांनो, महिलांसाठी तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाख ते 25 लाखापर्यंत तुम्हाला पैसे अनुदान देण्यात येणार आहे. तर या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागतील ते आपण या व्हिडिओमध्ये बघू. नंबर 1 आहे औद्योगिक आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, भारत सरकार मान्यताप्राप्त महाराष्ट्र नोंदणीकृत महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स असणे गरजेचं आहे. म्हणजेच मित्रांनो, ज्या महिला कुठे व्यवसायात काम करत असतील, कोणत्या कंपनीमध्ये काम करत असतील किंवा स्वतःचा व्यवसाय असेल, त्यातील स्टार्टअप योजनेसाठी मान्यताप्राप्त महाराष्ट्र नोंदणीकृत महिलेचं प्रमाणपत्र लागेल आणि त्या काम करत असल्याचा दाखला लागेल. नंबर 2 आहे सदर स्टार्टअपमध्ये महिला सहसंस्थापक यांचा किमान 51% वाटा असणे आवश्यक आहे. म्हणजेच तुम्ही जर जोडधंदा करत असाल किंवा तुमच्या दोघांमध्ये एक काम करत असाल तर तुम्हाला याच्यामध्ये 51% वाटा असणे तुमचा त्या कामामध्ये असणे आवश्यक आहे. नंबर 3 आहे महिला नेतृत्वातील स्टार्टअप किमान 1 वर्षापासून कार्यरत असावा. म्हणजेच महिला जे व्यक्ती काम करत असेल त्यांचं कमीत कमी 1 वर्ष पूर्ण झालेलं असायला पाहिजे त्या काम करताना, किंवा त्याच्याहून जास्तही चालेल, तरच या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात. नंबर 4 आहे महिला नेतृत्वातील स्टार्टअपची वार्षिक उलाढाल 10 लाख ते 1 कोटीपर्यंत असावी. म्हणजेच मित्रांनो, जे काही तुम्ही तुमचा व्यवसाय करत आहात त्यामध्ये तुमची उलाढाल म्हणजेच पैशाची उलाढाल 10 लाख ते 1 कोटीपर्यंतची असावी. त्याच्या मधात कितीही असू द्या. नंबर 5 आहे महिलांना नेतृत्वातील स्टार्टअप यांनी राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमधून अनुदान स्वरूपातील आर्थिक लाभ घेतलेला नसावा. म्हणजेच महिलांना या योजनेमध्ये भाग घ्यायचा असेल तर राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमधून अनुदान स्वरूपातील आर्थिक लाभ घेतलेला नसावा. तर याची अंमलबजावणी सदर योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांना अंमलबजावणी संस्था म्हणून घोषित करण्यात येत आहे.
तर योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया व लाभार्थ्याची निवड कशी केली जाणार आहे ते बघूया मित्रांनो. नंबर 1 आहे सदर योजनेकरिता महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या www.msins.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही बिना पैसा 1 रुपयाही न भरता अर्ज करू शकता. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. नंबर 2 आहे अर्ज करण्यासाठी कंपनीचा प्रस्ताव, कंपनी नोंदणी प्रमाणपत्रे, MCA किंवा DPIIT मान्यता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक लागतील या योजनेसाठी. नंबर 3 आहे प्राप्त अर्जापैकी आश्वासक, नाविन्यपूर्ण व प्रभावी स्टार्टअप्सचा प्राधान्य देण्यात येईल. नंबर 4 आहे प्राप्त अर्जापैकी रोजगार निर्मिती करणाऱ्या स्टार्टअप्सला विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. नंबर 5 आहे आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय मूल्यांकन समिती गठीत करतील. या समितीमार्फत प्राप्त अर्जामध्ये निकषानुसार पात्र ठरणाऱ्या स्टार्टअप्सचे सादरीकरण सत्र घेण्यात येईल व मूल्यांकन निकषाद्वारे स्टार्टअप्सची निवड करण्यात येईल. याकरिता स्टार्टअप क्षेत्रातील, बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेच्या सहाय्याने सहकार्याने कार्यवाही करण्यात येईल. पात्र ठरणाऱ्या स्टार्टअप्स यांना देय ठरणारी रक्कम म्हणजे जी भेटणारी रक्कम आहे ती अनुदान स्वरूपात उपलब्ध करण्यात येईल. मूल्यांकन समिती त्यांच्या कामकाजाबाबत नियंत्रण व आढावा समिती याला योजनेच्या अंमलबजावणीबाबत वेळोवेळी अहवाल सादर केला जाणार आहे. नंबर 6 आहे राज्य शासनामार्फत सचिव कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण व आढावा समिती गठीत करण्यात येणार आहे. या समितीद्वारे योजनेचा वेळोवेळी आढावा घेऊन आवश्यक त्या सुधारणा योजनेत करण्यात येतील. सदर समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीसह सचिव व उपसचिव, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग तसेच स्टार्टअप संस्थेतील तज्ज्ञ निमंत्रित सदस्य असतील व या समितीचे सदस्य सचिव अतिरिक्त मुख्य कार्यालय अधिकारी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, मुंबई हे राहील. योजनेचा लाभ विस्तृत करण्यासाठी प्रचार व प्रसिद्धीसाठी योजनेच्या एकूण रकमेचा 1% निधी खर्च करण्यात येणार आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.